प्रणाम करते आणि तुम्ही सगळे खूप वेळ थांबलात कारण आज आपल्या सगळ्यांचा वाढदिवस आहे. 12 जानेवारी हा फक्त स्वामी विवेकानंदांचा नाही तर राष्ट्रीय युवा दिन असल्यामुळे आपण सगळेच त्याच्यामध्ये सामील आहोत आणि हा सगळ्यांचा एकत्रित वाढदिवस आहे असं मला वाटतं. कारण त्यांचा नुसता विचार जरी आला तरी आपल्या म्हणजे जरी डोळ्यासमोर आणलं तरी युवाच विवेकानंद येतात आपल्यासमोर. 39व्या वर्षी गेले सरांनी सांगितलं. तर आज 2 मुख्य जयंती मी विचार करत होते किती भाग्यवान मी समजते नेहमी विदर्भात आले की 12 जानेवारीला जिजाऊंचा पण वाढदिवस आहे. एक माता जिनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र दिला आणि ज्यांना म्हणतो काय आपण श्रीमंत योगी. मी परवा एक पुस्तक वाचत होते शिवाजी महाराजांच्या वरती म्हणजे गीतेमधल्या श्लोकांसह महाराजांचं जीवन. त्याच्यात त्यांनी दिलंय की सगळं होतं उपभोगायला त्यांच्याकडे. होतं ना, राजा होते ना, ते सगळं होतं पण त्यांनी त्याचा कधी उपभोग घेतला नाही. फक्त स्वराज्य कसं मिळेल इकडेच एकच ध्येय होतं त्यांच्यासमोर. आणि इकडे हे दुसरे स्वामीजींचा आज वाढदिवस. त्यांची आई ती भुवनेश्वरी देवी त्या पण तितक्याच महान. त्यांनी स्वामीजी नेहमी सांगत की मला ना एक स्वप्न पडतं. त्यांना नेहमी एक स्वप्न पडायचं की ते राजा झालेत, सिंहासनावर बसलेत आणि सगळे उपभोग त्यांच्या पायाशी आहेत, सुख समृद्धीचं जीवन आहे, पत्नी आहे, मुलं आहेत आणि आनंदांनी जगतायत ते. आणि एक स्वप्न असं पडायचं की ते संन्यासी झालेत, योगी झालेत आणि पूर्ण भारतात फिरतायत. आणि मोठे झाल्यानंतर त्यांनी त्या दुसऱ्या स्वप्नाचा विचारच त्यांच्या कधी मनात आला नाही. कारण त्यांचं एकच ध्येय होतं की सर्व संगत त्याग करून या राष्ट्राचं पुनरुत्थान. तर स्वामीजींच्या जीवनातलं मी आता आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण खूप वेळ नाही आहे. मी असं म्हणेन की मी जे काय आता आपण ऐकूया त्यानंतर प्रत्येकाला तुम्हाला एक वाटलं की एक पुस्तक घेऊन मी वाचावं त्यांचं जीवन तरी पण माझ्या बोलण्याचं सार्थक झालं असं म्हणेन मी. तर स्वामीजींचं एक मुख्य गोष्ट लक्षात घ्या बालपणापासूनची, ती म्हणजे कुठली गोष्ट त्यांनी कधीही कोणी सांगितली म्हणून स्वीकारलं नाही. म्हणजे जर वडिलांनी म्हटलं की उजव्या हाताने जेवायचं तर का जेवायचं हे सांगावं लागायचं. किंवा घरामध्ये अनेक हुक्के ठेवलेले आहेत किंवा पेला वेगळा ठेवायचा, दुसऱ्याचं ताट वेगळं ठेवायचं, हे असं का, ही प्रत्येक गोष्ट ते म्हणतात तपासून बघितली पाहिजे. त्यांनी कायम तपासून बघितलं. आणि आजच्या काळामध्ये आपण इतके म्हणतो इतक्या शतकात गेलो आणि इतके आपण शिकलो आणि तंत्रज्ञानाने आपण सगळे आपल्याकडे इतकं टेक्नॉलॉजी आहे. पण कोणी आपण सहजपणे जेव्हा आपण वीक असतो, आपण कमकुवत होतो मनाने, तेव्हा कोणाच्याही चरणाशी कोणी सांगितलं की आपण जाऊन नतमस्तक होतो. आणि मग स्वामीजी म्हणतात ते सुद्धा नाही करायचं. जिकडे वीकनेस आहे ना तिकडे ते म्हणतात इट इज लाईक अ डेथ, इट इज अ पॉयझन. तुम्ही जर गुरु केलात त्याला पण तपासून बघायचं. आणि रामकृष्ण परमहंस स्वतः सांगायचे नरेंद्रला, तपासून बघ, दिवसा पण तपास, रात्री पण तपास. त्या गुरूंना पण त्यांनी 6 वर्ष पारखून घेतलं. आणि ज्या गुरूंची जिच्यावर भक्ती होती तिला तर त्यांनी 6 वर्ष मानलंच नाही. ती म्हणजे कालीमाता. हे काय तुम्ही बोलता, काय तिच्यावर विश्वास ठेवता, ती तुम्हाला दर्शन देते, असं कधी शक्य आहे का, असं म्हणायचे ते. गुरूंची बोलायचे. असो खूप जेव्हा ते पहिल्यांदा त्यांच्या गुरूंना भेटले ना तेव्हा दक्षिणेश्वरला भेटले नाही, जिकडे रामकृष्ण परमहंस राहायचे तिथे नाही. ते भेटले त्यांच्या एका ओळखीच्यांकडे आणि रामचंद्र दत्त म्हणून होते त्यांच्याकडे. त्यांना गाणं गाण्याकरता बोलवलं. स्वामीजी तोपर्यंत इतके विख्यात झाले होते कलकत्त्यामध्ये, सुंदर आवाज. आणि त्यांनी क्लासिकल संगीत, शास्त्रीय संगीत त्यांनी काही त्यांचे 2 शिक्षक होते, एक बंगाली होते आणि एक मुसलमान होते खान म्हणून. तर आणि त्या दोघांनी त्यांना विविध प्रकारचं शास्त्रीय संगीत शिकवलं. इतकं की 17व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी संगीत कल्पतरू नावाचं पुस्तक लिहिलं, जे आपल्याला फार कमी माहिती असतं. असो एक दक्षिणेश्वरचा एक पुजारी येणार आहे आणि त्याच्यासमोर गाणी म्हणायची, भक्तिगीतं म्हणायची आहेत म्हणून त्यांना बोलवलं गेलं. आणि ते गेले आणि त्यांनी विचारलं की स्वामीजींना जेव्हा नरेंद्रला बघितलं तेव्हा नरेंद्रनाथ होते,
त्यांना त्यांचे गाणं ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते रामकृष्ण परमहंसाच्या. आणि त्यांनी हात धरले नरेंद्रचे आणि म्हणाले, अरे कुठे होतास इतके दिवस, मी तुझी किती वाट बघितली, माझे डोळे व्याकुळ झाले तुझी वाट बघून. आणि म्हणाले, माझे इतर लोकांचं बोलणं ऐकून ना माझे कान आता कानात गडे बसले, मी केव्हापासून तुझी वाट बघतोय. नरेंद्रला वाटलंय, हा माणूस सगळे ज्याच्या पाया पडतायत, हा मला असं काय म्हणतोय तुझी वाट बघतोय. वेडे आहेत अगदी. त्यांच्या मनाने ठरवून टाकलं, हा माणूस फार वेडा आहे. पण नंतर बघितलं तर सगळ्यांशी अगदी नॉर्मली बोलत होते, सगळ्यांशी नीट बोलत होते. मलाच असं का बोलले. हे नरेंद्र सारखा विचार करत होता. आणि तेव्हा तो एक अशा याच्यातनं जात होते अवस्थेतनं की देव आहे की नाही, ना नास्तिक ना आस्तिक, असेल तर मला दिसला पाहिजे. कारण दिवस रात्र बघितलंय की आई आपली शंकराची पूजा करते, ती म्हणते की त्यांच्या भक्तीनेच तुम्हाला तुझा जन्म झाला. त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे का स्वामीजींचं? आणखी एक नाव पाळण्यातलं माहिती आहे तुम्हाला? काशीच्या विश्वेश्वराला त्यांच्या एका नातेवाईकांनी अखंड पाणी घातलं दर सोमवारी जाऊन. आणि सोमवारच्याच दिवशी, आज आपलं सोमवारच आहे आणि नरेंद्रनाथांचा जन्म झाला. तो रथसप्तमी नाही, मकर संक्रांतीचा दिवस होता, सप्तमीच होती. आणि सकाळी झाला त्यांचा जन्म. आणि आई इतका विश्वास ठेवायची देवावर, देवपूजा झाल्याशिवाय पाणी पण प्यायची नाही दुपारी 2 पर्यंत. हे नरेंद्रला वाटायचं की हे सगळं जे लोक जातात देवासमोर नमस्कार करतात, तो देव खरंच आहे का. आणि हे ते सगळ्यांना विचारत होते. जेव्हा ते कॉलेजमध्ये होते तेव्हा ते ब्राह्मो समाजात जायला लागले, तिकडे होणारी ती पूजा त्यांना आवडायला लागली, पण समाधान होईना. जाऊन त्यांनी देवेंद्रनाथांना टागोरांना पण विचारलं, काय हो तुम्ही देव पाहिलाय का. देवेंद्रनाथ म्हणाले, नरेन तुझे डोळे योग्यासारखे आहेत, तुला नक्की एक दिवस देव दिसेल. ह्या असल्या उत्तराने समाधान होणारा तो मुलगा नव्हता. आणि त्याची ही अवस्था कॉलेजमध्ये पण माहिती होती. तुमच्या पण सरांना, तुम्ही विद्यार्थी जे नेहमी असता इकडे, त्यांच्याविषयी काही ना काही माहितीच असतं ना. तर त्यांचे जे प्रिन्सिपल होते प्रोफेसर हेस्टी, जर्मन होते ते. आणि ते आयरिश होते, जर्मन युनिव्हर्सिटीतून आलेले. आणि ते एक दिवस इंग्लिशचे प्रोफेसर आले नाहीत वर्गामध्ये, म्हणून त्या नरेंद्रच्या वर्गावर गेले 3rd इयर BA क्लासमध्ये. आणि त्यांनी एक्सकर्शन नावाची एक कविता घेतली शिकवायला, विल्यम वर्ड्सवर्थची. त्याच्यात एक शब्द आला ट्रान्स. तो ट्रान्स शब्द म्हणजे समाधी, तो सांगताना ते म्हणाले, मी फक्त एकच व्यक्ती अशी बघितली आहे, कारण त्याच्याकरता देहाची मनाची शुद्धी लागते, प्युरिटी लागते. दुसरं म्हणजे त्याच्याकरता एखादा ध्यास लागतो आणि चरित्र एकदम चांगलं लागतं. अशी एकच व्यक्ती मला माहिती आहे. हे कोण सांगताय? कॉलेजचे फॉरेनर असलेले प्रिन्सिपल सांगतायत. नरेन असे ते व्यक्ती आहेत ना, ते दक्षिणेश्वरला पुजारी आहेत, रामकृष्ण परमहंस. तुला जर भेटायचं असेल ना काही प्रश्न विचारायला, तर तू त्यांना भेट. हे त्यांना कोणी सांगितलं? त्यांच्या प्रिन्सिपलनी. आणि मग त्यांची भेट झाली. हे तर ठार वेडे आहेत, यांना मी भेटायला कसं जाऊ. आणि मग 1 महिन्यानी नोव्हेंबरमध्ये त्यांची भेट झाली आहे, नोव्हेंबर 1881. आणि 1 महिन्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांना अगदी राहवेना. आणि एका त्यांच्या मित्राबरोबर घरात घोडागाडी असून ते इतके लांब दक्षिणेश्वरला चालत गेले. दुपार झाली त्यांना पोचायला तिकडे. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्या मनात एकच प्रश्न होता. काय होता? तुम्ही देव पाहिलाय का. मी आता बाहेर गेले होते तर तिथे स्वामीजींच्या इथे सभोवताली जे कोट्स आहेत त्याच्यात पण हे दिलेलं आहे. ते एक प्रश्न विचारला त्यांनी आणि ते काय म्हणाले, येस तुम्ही देव पाहिलाय का. हो मी देव पाहिलाय. आणि नरेन जितकं जवळून तुला बघतोय ना त्याच्यापेक्षा जवळून मी देवाला पाहिलंय. आणि पुढे काय म्हणाले ते, मी तुलाही देवाला दाखवू शकतो. हे ऐकून नरेंद्रला एकदम धक्काच बसला, कारण कोणीही खोटं बोलू शकत नाही की मी देव पाहिलाय. देवेंद्रनाथ टागोर पण म्हणू शकले नाही, जे ऋषी तुल्य होते. आणि नरेंद्र तिथे थांबल्यानंतर असं ते सांगतात की मला त्यांनी नेलं एका ठिकाणी, एका बाजूच्या असं खोलीमध्ये, आणि त्यांनी माझ्या हृदयाला स्पर्श केला. हृदयाला स्पर्श केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की सगळं सभोवतालचं जे काय आहे खोली, ते सगळं मंदिर वगैरे सगळं एका शून्यामध्ये सगळं मिसळून जातंय आणि पोकळीमध्ये जाते. आणि ते पण त्याच्या हरवणार आहे. आणि ते एकदम ओरडायला लागले, अहो काय करताय, घरी आई वडील आहेत माझ्या. आणि मग जे ते
ते पुढचा भाग आपण इतका नको घेऊया, तो तुमच्याकरता मी सोडते. ते सतत जायला लागले. जेव्हा नरेंद्र जायचा नाही तेव्हा व्याकुळतेने रामकृष्ण त्याला भेटायला जायचे, किंवा कोणी आलं की सांगायचे, अहो जरा नरेंद्र भेटला की त्याला सांगा, मला खूप दिवस तो भेटला नाहीये. आणि माझं हृदय आहे ना असं कापड पिळून दाखवायचं की बघा असं माझं पिळवटलं जातंय हृदय, आणि त्याला पाठवा. नरेंद्र जायला लागला, पण प्रत्येक गोष्टीवर काही विश्वास ठेवायचा नाही तो, ते जे काय सांगतंय. आणि काली मातेवर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. एक दिवस असं झालं की रामकृष्णांनी सांगितलं, नरे तू ना जरा ती अष्टावक्र गीता वाचले, म्हणजे अष्टावक्र गीतेमध्ये जे वेदांताचं सांगितलेलं आहे ते ऐकून तो थोडा त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत थोडा बदल होईल म्हणून. आणि नरेंद्र वाचत असताना नंतर तो म्हणाला, हे काय तुम्ही मला वाचायला सांगताय, हा निव्वळ मूर्खपणा आहे. त्यांचे शब्द आहेत हा स्वामीजींचे. आणि म्हणतात, हे द सेजेस हू रोट दिस, हे जे काही जिथल्या ऋषींनी लिहिलंय ना ते सगळे वेडे होते. म्हणजे अष्टावक्र गीता लिहिणारी, कारण काय, तुम्ही देव मी देव, सगळ्यांमध्ये एकच देव, आणि मी सुद्धा देव, असं कोण म्हणतं की मी देव आहे, हे तर नास्तिकता आहे, मी देव आहे म्हणणं. आणि मग छेछे करून उठले आणि गेले बाहेर. तिकडे एक भक्त उभे होते, त्यांना म्हणायला जोर जोर हसायला लागलेत नरेंद्रनाथ. आणि म्हणाले, बघा बघा काय शिकवतायत तिकडे. म्हणे हा तांब्या, हे पण ब्रह्म, ते पण ब्रह्म, हा पण ईश्वर, तुम्ही ईश्वर मी ईश्वर, आणि जोर जोरात हसायला लागले. असं कधी असतं का? तेवढे रामकृष्ण आतून आले आणि त्यांनी नरेंद्रनाथांना नुसता स्पर्श केला आणि म्हणाले, काय काय म्हणत होतास तू? त्यांनी, आणि ते समाधीत गेले. रामकृष्ण परमहंस समाधीत गेले. आणि नरेंद्रमध्ये काय बदल झाला की तिथून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक गोष्ट जी समोर आली त्यांना त्यांच्यात आणि समोरच्या त्या एनर्जी आणि मॅटर आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये फरक नसतो. तर ते सगळे जे समोर येणारे व्यक्ती असो, रेलिंग असो, रस्ते असो, घोडागाडी असो, सगळ्यामध्ये तेच ब्रह्मतत्व दिसायला लागलं. घरी गेल्यावर आईने वाटलं, एक तास घेतलं, अरे हे तर ब्रह्म नाही, हे तर देव आहे, ईश्वर आहे. त्यांच्यातलं अस्तित्व त्यांना सगळ्यात दिसायला लागलं. आणि असे 8 दिवस गेले. त्यांच्या आईला वाटलं याला काहीतरी झालंय, भूत पिशाचाने याला ताबा घेतलाय. पण असो, 8 दिवसानंतर एक स्वप्नावस्था आली, ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट स्वप्नात वाटायची. ते प्रत्येक गोष्टीला हात लावून बघायचं, हे खरं आहे का? आणि मग त्यांच्या लक्षात आलं 8 दिवसानंतर हे जे काय आहे हे सगळं त्यांनी केलंय. त्यानंतर त्यांच्यामध्ये खूप बदल झाला आणि आपले गुरु जे सांगतायत ते ऐकण्याची मनस्थिती तरी तयार झाली. ठीक आहे. आणि मग सगळ्यांमध्ये एकच परमेश्वर आहे, किडा मुंगीमध्ये सुद्धा तेच अस्तित्व आहे, हाच विचार घेऊन मधला सगळा भाग त्यांचं काली दर्शन वगैरे मी थोडं गाळते. जेव्हा खूप वाईट अवस्था आली, वडील गेले आणि गरिबीतनं श्रीमंतीतनं एकदम गरिबीत जायला लागलं, 2 वेळचं अन्न मिळेना खायला, अशी परिस्थिती आली, तेव्हा एक दिवस त्यांनी ठरवलं, आता आज रात्री ना कलकत्ता सोडून निघून जायचं, संन्यास घ्यायचा. आणि कुटुंबाचं मला जमत नाहीये बघायला, दारोदार फिरून नोकरी मागतोय, BA केलंय, लॉला ऍडमिशन घेतलीये, काही नाही, नोकरी मिळेना, कोणीतरी भाषांतराचं काम द्यायचं, कोणी ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणाले शाळेत येऊन शिकव, पण समाधान होत नव्हतं. रामकृष्ण परमहंसांचा निरोप आला, मी जिवंत असे नाही, तू भेटायला ये मला दक्षिणेश्वरला. आणि नरेंद्रनाथ तिथे गेले. आणि नरेंद्रनाथ काय म्हणाले माहितीये गुरूंना, अहो तुमच्या आईला जाऊन सांगा की तुमचं सगळं ऐकते ना, की मला ते मला नोकरी द्यायला, आमच्या घरच्यांना थोडं खायला प्यायला द्यायला, वस्त्र द्यायला. आणि रामकृष्ण म्हणाले, अरे मी सांगितलं तिला किती वेळा, पण आई म्हणते की तुझा विश्वास नाही आहे ना तिच्यावर, मग ती तुला काही देऊ शकत नाही, तुला हवं तर तू जाऊन माग. आणि मग ते दिव्य दर्शन त्यांना झालंय. स्वामीजी स्वतः सांगतात, 3 वेळा मला त्यांनी पाठवलं मंदिरामध्ये, काय मागायला, नोकरी, अन्न, वस्त्र, निवारा. आणि ते गेले आणि त्यांना त्या काली मूर्तीमध्ये चिन्मयी मातेचं दर्शन झालंय. तिने अगदी सृष्टी व्यापून टाकली आहे अशा रूपात तिने दर्शन दिलंय. आणि जेव्हा अशी दिसते ती चिन्मयी माता, तेव्हा कोण मागेल नोकरी आणि वगैरे, ते सगळं विसरून गेले. 3दा गेले आणि ज्ञान भक्ती वैराग्य एवढंच मागितलं. परत आल्यावर रामकृष्ण म्हणाले, तुझ्या नशिबात हेच आहे, आत्ता तुला जे काही रोजचं लागतं त्याला कमी पडणार नाही, पण मला एक वचन दे, मी जिवंत असेपर्यंत तू कुठेही जाणार नाहीस. असो. नंतर रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला. त्या काळातली एक गोष्ट, कारण आपण प्रकाशाने सुरुवात केली आहे. हां. आणि जेव्हा पहिल्यांदा नरेंद्रनाथ त्यांना भेटायला गेले तेव्हा रामकृष्णाने एक प्रश्न विचारला, नरे तुला झोपताना डोळ्यासमोर प्रकाश दिसतो का? तर नरेंद्रनाथ म्हणाले, का सगळ्यांना दिसत नाही का?
त्यांना वाटायचं सगळ्यांना दिसतो. म्हणजे ते झोपताना डोळे बंद केले की इथे एक प्रकाशाचा गोल दिसायचा त्यांना. तो हळूहळू मोठा व्हायचा आणि पूर्ण तो फुटायचा तो गोल आणि त्यांचं शरीर प्रकाशवान व्हायचं आणि त्यांना झोप लागायची. त्यांना वाटायचं की प्रत्येक व्यक्ती अशीच झोपते. मग रामकृष्ण म्हणाले नाही, तुला दिसतो ना? ते म्हणाले हो. या प्रकाशापासून सुरू करून आपण प्रकाशापर्यंत घेऊन थांबूया. तर हा जो प्रकाश त्यांना दिसायचा आणि नंतर जेव्हा रामकृष्णांना कॅन्सर झाला आणि सेवा करायला नरेंद्रनाथ आणि त्यांचे बंधू मित्र सगळे जे रामकृष्णांकडे यायचे, जे नंतर त्यांचे गुरुबंधू झाले, ते सगळ्यांनी सेवा करायला सुरुवात केली. एक दिवस नरेंद्रनाथ त्यांच्या गुरूंना म्हणाले, मला तुम्ही निर्विकल्प समाधीचा अनुभव द्या, जे काही तुम्हाला होतं ना तसं मला व्हायला पाहिजे. आणि रामकृष्ण त्यांना इतके रागवले, अरे मला वाटलं तू वटवृक्षासारखा असशील, सगळ्यांना आपल्या छायेखाली घेऊन सगळ्यांना तू ज्ञान देशील, सुख देशील, हे काय स्वतः करता मागतोयस? नाही देत तुला. आणि मग मला वाटलं नव्हतं तू इतका स्वार्थी असशील. आणि मग एक दिवस नरेंद्रनाथ ध्यान करत होते तिथे. ते रामकृष्ण पहिल्या मजल्यावर होते आणि ते खाली बसून ध्यान करत होते. त्यांना वाटलं अचानक की ते डोक्याच्या मागे प्रकाशाचा एक दिवा कोणीतरी लावलाय आणि त्या दिव्याने त्यांना पूर्ण भरून टाकलं. आणि थोड्या वेळानंतर पूर्ण त्यांचं शरीर समाधीमध्ये काष्ठवत झालं, म्हणजे लाकडासारखं झालं. श्वास बंद. त्यांच्या बाजूला एक गुरुबंधू होते, त्यांना म्हटलं अरे नरेनला काय झालं? नरेन बहुतेक गेला. धावत ते रामकृष्णांकडे गेले आणि ते गुरुबंधू गेले आणि म्हणाले, ठाकूर काहीतरी झालंय. आणि ठाकूर म्हणतात, अरे राहू दे त्याला थोडा वेळ, तसा खूप त्रास दिला त्याने आत्तापर्यंत मला. ती निर्विकल्प समाधी झाल्यानंतर ते आले धावत रामकृष्णांकडे आणि म्हणाले की ठाकूर मला तसंच ठेवा, मला पुन्हा पुन्हा तोच आनंद घ्यायचा आहे. आणि रामकृष्णांनी काय सांगितले सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. ते म्हणतात, नरेन तुला आईचं काम करायचंय आणि तुला जगाला शिकवायचंय. आता निरक्षर गुरु आणि इथे अगदी प्रत्येक गोष्टीवर वाद घालणारा, तपासून बघणारा, BA झालेला, लॉला ऍडमिशन घेणारा आणि सारखं तर्कशुद्ध, सारखं प्रत्येकाशी वाद घालायचा, हे बोलणं, हे कोणी काही म्हटलं की ते तपासून बघायचं, असा त्यांचा शिष्य. आणि ते म्हणतात तुला जगाला शिकवायचंय. त्यांनी कागदावर लिहून दिलं. आणि मग नरेंद्र म्हणाला, तुम्हाला काय वाटतं मी हे करणार आहे? मी अजिबात असं काही करणार नाही. अरे का करणार नाहीस? तुझी हाडं पण करतील म्हणाले. आणि ते आपण बघतो की साक्षात जगद्गुरु झालेले आहेत स्वामीजी. त्या स्वामीजींना रामकृष्णाने तेव्हा सांगितलं, आज तुला मी जो अनुभव दिला ना, त्या खजिन्याला मी आता कुलूप लावलंय आणि त्याची किल्ली माझ्याकडे. ज्या दिवशी तुला कळेल की तू कोण आहेस आणि जेव्हा हे खजिन्याचं दार उघडेल तेव्हा तू राहणार नाहीस इथे, असं सांगितलं त्यांनी. आणि मग नरेंद्रनाथ आईचं कार्य काय आहे हे जाणण्याकरता काही दिवसानंतर कलकत्त्यातनं बाहेर पडले परिव्राजक स्थितीमध्ये. मी आत्ता शिवाजी महाराजांचा जो पुतळा बघितला आणि मला इतकं साम्य जाणवलं महाराजांच्या. आणि साम्य तर खूपच आहे, दोघंही शिवचे अंश आहेत. आणि तो दंड घेतलेला पुतळा आहे ना तुमच्या इथे महाराजांचा. स्वामीजींचं तुम्ही चित्र बघा, अनेक परिव्राजक स्थितीतली काठी असेच उभे, दरवेळेला काठी असते, हातात एक झोळी, त्याच्यामध्ये एक पुस्तक, त्या झोळीमध्ये भगवद्गीता, कधी फ्रेंच बुक ट्रान्सलेशनचं, कधी बायबल, अशी वेगळं आहे पण गीता कायम असायची त्यांच्या झोळीमध्ये. आणि एक कमंडलू. निष्कांचन स्थितीमध्ये ते कलकत्त्यातनं बाहेर पडले 1889 साली. आणि पुढची 5 वर्ष, म्हणजे कधी झाले ते जगप्रसिद्ध शिकागोला जाऊन? 1893 मध्ये. तोपर्यंत पूर्ण भारत पायी फिरले. आपण आज विचारही करू शकत नाही की एक पई नाही घेतली आणि भिक्षा मागायची नाही, जो जे देईल ते खायचं. कधी कोणी ट्रेनचं तिकीट काढून दिलं तर फक्त तेवढा प्रवास करायचा. असं ते पूर्ण भारत फिरले आणि सगळ्यात शेवटी जाऊन कन्याकुमारीला त्यांनी ध्यान केलं 1892 साली डिसेंबरमध्ये. या सर्व प्रवासामधल्या 1-2 गोष्टी मला फार सांगाव्याशा वाटतात स्वामीजींच्या. आणि मग थोड्या परदेशातल्या, आणि मग आपण थांबूया. प्रवास करत असताना ना ते हिमाचलमध्ये, आता उत्तराखंडमध्ये ती जागा, अल्मोरा नावाचं ठिकाण आहे. तुम्ही थोडं नंतर गुगल करून ते वाचा. कासार देवी नावाची देवी आहे तिकडे, कासार देवी हिल्स आहे तिकडे, त्याचं तुम्ही वाचा.
खूप तिकडे जी काही शक्ती आहे ती आता तुमचं सायन्सचे स्टुडंट्स आहेत म्हणून तुम्हाला जास्ती वाचलं पाहिजे ते. पण स्वामीजींना त्या तिकडे गेल्यावर एका गुहेमध्ये ते बसले आणि ते ध्यानाला बसले. जेव्हा जेव्हा स्वामीजी ध्यानमग्न झाले आणि त्यांना वाटलं आता असंच राहायचंय, तेव्हा तेव्हा असे काही आघात त्यांच्या देशाचं राज्य आहे, सगळ्या लोकांना मला काहीच जमत नाहीये, आम्ही काही करू शकत नाहीये, सगळे त्यांच्या प्रभावाखाली आहेत. तर मला म्हणजे तेव्हा खरं अजून काही दिशा मिळाली नव्हती, भारतच बघून झाला नव्हता. आणि तिकडनं ते निघाले आणि मग कन्याकुमारीला आले. कन्याकुमारीहून ते मद्रासला आले. मद्रासच्या युवकांनी सांगितलं, स्वामीजी सर्व धर्म परिषद होतीये अमेरिकेमध्ये शिकागोला, तुम्ही पण जा, तुम्ही अद्वैत वेदांत सांगा. आता अद्वैत वेदांत काय आहे? जे रामकृष्णांनी सांगितलं, सर्वांभूती एकच ईश्वर आहे. स्वामीजी खूप छान नंतर एक्सप्लेन करतात तुमच्याकरता. ते म्हणतात की मला वाटतं राजयोगमध्ये आहे ते म्हणतात की जसं एक आरसा असतो, त्याच्यामध्ये जर आपण सूर्याला बघितलं तर आपल्याला एक सूर्य दिसतो, पण त्या आरशाचे मी 1000 तुकडे केले, आपल्याला किती दिसतात? 1000 सूर्य दिसतात 1000 तुकड्यांमध्ये. ते तसंच आपल्या सगळ्यांमध्ये एक आत्मतत्व आहे आणि एक परमात्म तत्व आहे, जे आपण सगळेजण त्याचीच रूप आहोत. दॅट वन. आता ते वननेस जो आहे ना, तो अनुभवायला येऊन तो शिकागोला जाऊन बोलेपर्यंत अनुभव गाठीला येत आहेत. तर पुढे खेत्रीला आले राजस्थानमध्ये. राजस्थानचे महाराज अजित सिंग मधलं सगळं मी गाळते, ते मी सगळं जेवढं गाळते तुमच्याकरता ठेवते. त्या अजित सिंगांनी स्वामीजींना आपले गुरु मानलं. जेव्हा अमेरिकेला जायला निघाले स्वामीजी, तेव्हा मद्रासला त्यांना मुनिमांना पाठवलं आणि सांगितलं दिवाणजींना, त्याला घेऊन या, त्यांच्या आशीर्वादाने मला मुलगा झालाय आणि त्याचं नामकरण करायला मला विवेकानंद स्वामीजी इकडे हवे. विवेकानंद नाव नव्हतं, विवी दिशानंद आणि वेगळी वेगळी नावं धारण करून ते फिरायचे भारतामध्ये. आणि मग जेव्हा ते तिकडे आले राजस्थानला, एक घटना घडली. त्या मुलाचं बारसं झालं, राजाच्या अजित सिंगांच्या मुलाचं. आणि त्या आनंदाप्रित्यर्थ एक उत्सव मोठा दरबारामध्ये राजनर्तिकेचं नृत्य आणि गायन होतं. स्वामीजी त्यांच्या खोलीत बसले होते आणि म्हणाले, मी येणार नाही, मी साधू आहे, मी नृत्य गायन हे मी बघणार नाही आणि ऐकणार नाही राजनर्तिकेचं. तर असं म्हणून ते त्यांच्या खोलीमध्ये बसले होते. आणि जेव्हा राजनर्तिकेला हे कळलं की स्वामीजी येणार नाहीये, आपल्या महाराजांचे गुरु, राजाचे गुरु येणार नाहीये, तिने नाच करायचं रद्द केलं. ती बसली स्टेजवर त्यांच्या महाराजांच्या इथे आणि तिने सूरदासांचा एक अभंग अतिशय आळवून म्हटला, प्रभुजी मेरे अवगुण चितना धरो, समदर्शी हे नाम तिहारो, चाहे तो पार करो. मी खूप पापी असेन, पण तुझ्याजवळ आल्यानंतर ते पाप कसं राहणार? नदी नाले ओढे समुद्रात जातात, समुद्र म्हणतो का माझ्याकडे येऊ नको म्हणून? आणि हे ती आळवून म्हणताना स्वामीजींच्या कानावर ते शब्द पडले आणि धावत स्वामीजी दरबारात आले आणि तिला साष्टांग नमस्कार घातलाय आणि म्हणाले, आई मला क्षमा कर. बघा, राजनर्तिका, तिचं नाव मैनावती, त्या स्त्रीला कधीच कोणी इतका सन्मान दिला नाहीये. सगळे तिच्याकडे एक नर्तिका, गायिका तुच्छतेने बघतात आणि म्हणजे मनोरंजनाचं साधन आहे ती. आणि तिला ते म्हणतायत, आई मला क्षमा कर. ते आई म्हटलेले असं अनेक वेळा झालंय अमेरिकेमध्ये. स्वामीजींनी मदर म्हटलं की त्या स्त्रीचं जणू मातृत्व वर आलेलं आहे. आणि ती मैनावतीने त्याच दिवशी राजाला सांगून, गुरु म्हणजे महाराज अजित सिंगांना सांगून तिच्या कामातनं निवृत्ती घेतली. त्या वृंदावनला गेल्या आणि अनाथ मुलांना त्यांनी तिकडे सांभाळलं. तिचं आयुष्य बदलून गेलं. त्या गाण्यात काय होतं, परिसाचा स्पर्श, परिस म्हणतो का की मंदिरातली घंटा आहे की कसायाची सुरी आहे, सगळ्याचं सोनं करतो ना, इथे तर परिस्पर्श झाला. आई म्हटलं स्वामीजींनी. ही एक घटना आहे. आणि एक जेव्हा ते खूप तरुण होते, मला वाटतं 17व्या वर्षी, सेकंड इयर BA, ते ना त्यांच्या आजीच्या घरी जाऊन एका वरच्या खोलीमध्ये अभ्यास करायचे आणि खूप गाणं म्हणायचे. खूप सुंदर आवाज होता स्वामीजींचा, खूप गाणं म्हणायचे. हे गाणं ऐकत शेजारच्या घरामध्ये एका खिडकीजवळ एक तरुण विधवा स्त्री रोज ते गाणं ऐकायची. एक दिवस स्वामीजी गाणं म्हणत असताना तिला राहवलं नाही आणि ती कधी खाली उतरून आली आणि यांच्याच पायऱ्या चढून वर गेली दारामध्ये, तिला पण कळलं नाही. स्वामीजींनी वर बघितलं आणि त्या क्षणी, आई कोण, तू
कोण असं करून त्यांनी तिला नमस्कार घातलाय आणि आई तू कोण, आई तू कोण एवढंच बोलले. डोकं वर उचललं तेव्हा ती गेलेली होती. तिला कळलं, तिला सुद्धा त्यांनी आई म्हटलंय. म्हणजे कुठल्या क्षणी ही विवेकानंद तुम्हाला पूर्ण त्यांच्या चरित्रामध्ये दिसेल. एव्हरी वुमन, प्रत्येक स्त्री ही त्यांच्याकरता कायम आईच होती. शिवाजी महाराजांचं पण आपल्याला माहिती आहे ना, हे जे मातृत्व बघणं प्रत्येक स्त्रीमध्ये. आणि आत्ता मी सगळं ऐकत असताना मला आठवतंय, स्थापत्य कला तुमच्या इकडे झालेलं आहे. तुम्ही बेलूर मठात कधी जा कलकत्त्याला, तिकडचं आर्किटेक्चर बघा. तिकडचे विद्यार्थी असतील आर्किटेक्चरचे, तर स्वामीजींचे गुरुबंधू होते विज्ञानानंद. ते इंजिनियर होते, पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं सिव्हिल इंजिनियर झाले होते. त्यांना स्वामीजींनी सांगितलेलं कसं बेलूर मठाचं आतलं इंटिरियर असलं पाहिजे, बाहेर असलं पाहिजे. कुठली मुंबईची लेणी बघितली आहे, त्या लेण्यांचा नंदा, अशा वेगळ्या स्पेलिंगमध्ये एकच नाव. सगळ्या जगातले धर्मांचे अनुयायी तिकडे जमले आहेत किंवा बोलणारे आहेत, आणि इकडे नाव फक्त एकाचं. मला ते निघाले तर जेव्हा अमेरिकेला जायला, त्यांचे गुरुबंधू त्यांना मुंबईला भेटले. त्यांना ते काय म्हणाले माहितीये, हरिभाई तुम्हाला माहितीये का, त्या अमेरिकेत जे काही सगळं होतंय ना आता तिकडे आयोजन, ते पार्लमेंट ऑफ रिलिजन्स वगैरे, ते सगळं ह्याच्यासाठी होतं. आईनी जगदंबेनी ते सगळं आयोजन याच्यासाठी केलंय, माझ्यासाठी नाही, याच्यासाठी केलंय, असं फॉर दिस बॉडी. आणि ते आपण खरंच आहे बघतो. आज एकच नाव लक्षात आहे, ते म्हणजे स्वामी विवेकानंद. मी असं विचार करत होते की अमेरिकेतल्या एक दोन गोष्टी घेते मी. एक दुसऱ्या प्रवासामधल्या त्यांच्या गोष्टी आहेत. भारतात आल्यानंतर परत गेले. एक मिस्टर ॲलन म्हणून होते, थॉमस ॲलन. ते त्यांचे आणि तेव्हा स्वामीजी कॅलिफोर्नियाला गेलेले, आणि तिकडे स्वामीजींचे लेक्चर्स रोज इकडे पोस्ट अँड पॉवेल स्ट्रीट तिकडनं केबल कार यायच्या. स्वामीजी केबल कारने येणार होते आणि सगळे लोक बसलेले, सगळा हॉल तुडुंब भरलेला, बाहेर पण त्या युनियन पार्कच्या हॉलच्या बाहेर लोक. आणि 3 वाजले, अजून स्वामीजी दिसत नाही. मग ते मिस्टर ॲलन एकदम हे झाले, अरे काय कुठे गेले स्वामीजी. ते गेले तिकडे आणि बघून आले. 4-5 वेळा जाऊन आले, कोणीच नाही तिकडे. 3:30 वाजले. मग परत गेले. त्यांना स्वामीजी अगदी शांतपणे, त्यांची एक चाल होती वेगळी. कधीही तुम्ही त्यांना फास्ट जोरात चालले, धावत येत आहेत असं कधीही झालेलं नाहीये. ते स्वामीजींना बघितलं त्यांनी आणि ते म्हणाले, स्वामीजी पीपल आर वेटिंग, यू आर लेट. तर स्वामी निघतील लवकर, तिकडे लेक्चरला लोक थांबलेत. स्वामीजी आरामात शांतपणे चालत होते आणि एका ठिकाणी एका खांबाखाली, विजेच्या खांबाखाली त्यांना एक बूट पॉलिशवाला रिकामे बसलेले दिसले. त्या काळातली गोष्ट सांगते मी. स्वामीजी थांबले आणि त्यांचे ते ब्लॅक शूज होते त्या काळामध्ये, ते त्यांनी शू शाईन करून घेतलं. मिस्टर ॲलन अगदी तुम्ही विचार करा काय झालं असेल. ते संयोजक आणि ते अगदी स्वामीजी पीपल आर वेटिंग, यू आर लेट. आणि ते म्हणाले, स्वामीजी द टाइम इज अप, यू आर लेट. परत म्हणाले. स्वामीजी त्यांनी बघितलं पण नाही त्यांच्याकडे. ते म्हणाले की आय एम नेव्हर लेट, ऑल टाइम इन द वर्ल्ड इज माइन, आय एम टाइम. हे एक वाक्य बोलले. हां, आता मिस्टर ॲलनना काही कळे ना. हे बघा, जेव्हा तुम्ही एका विशिष्ट रामकृष्णांच्या ह्याच्यात दिसता आपल्याला की तुम्ही अनेक युनिवर्स येऊन जाऊन, इट्स लाईक अ बबल. म्हणजे त्यांच्या त्या ध्यानस्थितीमध्ये त्यांच्याकरता ही वेळ म्हणजे काहीच नाही. आणि आय वॉज क्राईंग आणि आय हॅड डिसाइडेड सो मेनी क्वेश्चन्स. माझ्या मनात इतके प्रश्न होते, त्याची उत्तरं मला हवी होती. आणि असं वाटलं सगळं मन एकदम शांत झालंय, प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. आणि ती म्हणते, वेन आय लेफ्ट द हाऊस ही डिडंट से एनिथिंग. परत म्हणाले कम अगेन. ती खाली उतरली आणि म्हणाली, रस्त्यावर पडलेला प्रत्येक दगड रत्न माणकांसारखा चमकत होता. म्हणजे ते सायकोलॉजिकल प्रॉब्लेम, ते सगळं एका क्षणात नाहीचं झालेलं होतं. असं स्वामीजींच्या परिसस्पर्शाने अनेक आयुष्य बदलली, अमेरिकेमध्ये, भारतामध्ये. आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी तो भेद नष्ट केला. मी आणि तू कोणीतरी वेगळे आहोत, हा भेद, हे वेदांतातलं ती शिकवण त्या मैनाबाईपासून जे त्यांना दिसलं की मी कसा भेद केला तिच्यामध्ये. एक संन्यासी असून मी समजलो की मी उच्च आणि ती कोणीतरी नीच, नाचणारी गाणारी. हा भेद होता ना. गुरुंनी काय सांगितलंय की सगळ्यांमध्ये एकच ईश्वर आहे. आणि मग
स्वामीजी अशाच विचारांनी पुढे पुढे गेले. अमेरिकेमध्ये तर खूपच वेळा, आणि अमेरिकेतले लोक म्हणतात तुम्हाला भारतातल्या लोकांना वाटतं की ते तुमच्याकरता आले, पण नाही, ते आमच्याकरता आले होते. आणि मी स्वामीजींची आता एकच गोष्ट घेते आणि थांबते इकडे. उरलेलं सगळं मी जे काही तुम्हाला वाटत असेल उत्सुकता त्यांच्याविषयी जाणून घ्यायची, तर पुस्तक घ्या आणि वाचा. खूप आहे. मला तर वाटतं एक आयुष्य पण पुरत नाही आहे. मी इतकं वाचते तरी वाटतं सारखं वाचत राहावं. आणि स्वामीजी एक शहर होतं नॉर्दॅम्प्टन, 1894ची गोष्ट आहे. शिकागोच्या जवळच छोटंसं गाव होतं. तिथे ना चर्चमध्ये बोलायला बोलवलं होतं. तर स्वामीजी तिथे गेले. तर चर्चमध्ये बोलल्यानंतर जवळच एका ठिकाणी मिसेस स्मिथ नावाच्या बाईंनी एक कॉलेज सुरू केलेलं मुलींकरता, फक्त मुली. आणि 1870s वगैरे, आता हे 10-15 वर्ष झाली होती. आणि त्या कॉलेजमध्ये जसे इथे किती छान छान उपक्रम आहेत, तिथे एक उपक्रम होता. दर महिन्याला एक अगदी खूप प्रसिद्ध अशा वक्त्याला बोलवलं जायचं बोलायला. त्या महिन्यामध्ये एप्रिल का मार्चमध्ये एक नोटीस लागली बोर्डवरती की स्वामी विवेकानंदा, म्हणजे आता शिकागोच्या धर्म परिषदेमुळे माहिती झाले होते ते लोकांना, पण कॉलेजच्या मुलींकरता त्यांनी दिलं होतं की ते असे असे प्रसिद्ध आहेत वगैरे वगैरे असं. आणि त्याच्यात एक मुलगी होती मार्था ब्राऊन फंकी. ती थोडी उशिरा आली त्या कॉलेजला, स्मिथ कॉलेजमध्ये. पण तिला कॉलेजच्या हॉस्टेलवर जागा नाही मिळाली. आता मी काय सांगते ते तुम्ही सगळे रिलेट करू शकता बरोबर. तिला हॉस्टेलवर जागा मिळाली नाही, म्हणून तिने हॉस्टेलच्या जवळ एक वृद्ध स्त्री होती, तिच्या घरामध्ये तिने काही मुलींना ठेवलं होतं. त्या लॉजवरती ती राहत होती. आणि तिला आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच लॉजवरती, त्या घरामध्ये स्वामी विवेकानंद उतरणार होते. आणि तिला खूप इच्छा होती लहानपणापासून भारतात येण्याची. आता ही मार्था ब्राऊन फंकी म्हणते घेऊन बायबलवरती चर्चा होती, डिबेट होती. एका बाजूला फक्त विवेकानंद आणि दुसरीकडे सगळे प्रीस्ट. आपल्याला काय वाटतं कोणी जिंकायला हवं याच्यात? प्रीस्टच ना, जे त्या भाषेचे, त्या बायबलचे उपासक आहेत, जे रोज वाचतात, तेच जिंकणार. आणि ती म्हणते मला इतकं वाईट वाटत होतं की आज आपले, म्हणजे तिला खूपच त्यांच्याविषयी असा आदर वाटत होता, प्रेम वाटत होतं. आणि त्या सगळ्या मुली हॉस्टेलमधल्या त्यांच्या त्या लॉजमधल्या त्या बाजूला बसल्या होत्या. आणि वी वॉन्टेड हिम टू विन, बट हाऊ वॉज इट पॉसिबल? आणि मग सुरू झालं. एक कोट इकडनं आला की त्याच्यापेक्षा वेगळा, त्याच्यापेक्षा वरचढ कोट बायबलमधला स्वामीजी बोलायचं. आणि मग सगळे प्रीस्ट जोर जोरात म्हणजे ते सगळे रागवले. तर ते सगळे प्रीस्ट, ऐकू येते ना? प्रीस्ट सगळे चिडले, ते सगळे फादर सगळे चिडले. आणि ती म्हणाली आम्हाला दिसत होतं की ते हरतायत आणि हे जिंकतायत. आणि हे झाल्यानंतर ती म्हणते आम्हाला इतका आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आंघोळ करत असताना कुठल्या तरी अगम्य भाषेमध्ये काहीतरी म्हणत होते आणि ते आम्हाला खूप छान वाटत होतं ऐकायला. आणि असो, मग ते तिकडनं गेले. पुढच्या आयुष्यामध्ये अनेक कडू गोड गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात आणि त्यांचं स्मरण राहिलं. नंतर 1894 ती भेटली. आता 1936 मार्था ब्राऊन फिंकी कलकत्त्याला आली, बेलूर मठात आली, रामकृष्ण मठाच्या प्रेसिडेंट महाराजांना भेटली आणि म्हणाली आय हॅव कम होम. मध्ये सार्कोफॅगाय असतात, म्हणजे जसे त्यांच्या ममीज असतात ना, तसे त्या लोकांनी काही मूर्ती बनवल्या होत्या ज्यांच्या पोटामध्ये अगदी दुर्मिळ असलेल्या वनस्पतींच्या बिया साठवायचे. आणि 1000 वर्षानंतर जरी ते एक मूर्ती फोडली, त्याच्या पोटातल्या बिया जर पुन्हा रुजवल्या तर तिला पुन्हा कोंब फुटतील. असं त्यांनी त्याला म्हणायचं सार्कोफॅगी. अनेक म्हणजे सार्कोफॅगाय. आय हॅड बिकम अ सार्कोफॅगाय. मी पण तशीच झाले होते. आय हॅड गॉट द सीड्स. त्या व्याख्यानात त्यांना भेटल्यावर मला ते सगळं मिळालं होतं, पण मी इतके दिवस तशीच राहिले. आता त्याला कोंब फुटायला लागले. अँड आय हॅव, ती म्हणते आय हॅव कम होम. मला असं वाटतं बीज जे असतं ते रुजायला काही खूप असायला हवं असं पण नाहीये. तर जे काही थोडंफार
आत्ता मी माझ्या दैवताबद्दल माझे स्वामीजी त्यांच्याविषयी जे सांगितलंय ते तुम्ही प्रत्येकाने ऐकले आणि मला माहिती आहे की हे कधीच वेस्ट होणार नाही, कधीच वाया जाणार नाही. ते कुठेतरी रुजणार, कधीतरी त्याला कोंब नक्की फुटणार. आणि स्वामीजी म्हणतात की लाईट वरून आपण घेतलेलं की त्याला अंकुर फुटणारच आहे. एक दिवस रामकृष्ण बोलत असताना त्यांनी ऐकलं की वैष्णव लोकांचं काय असतं, जप तप पूजा वगैरे मध्ये आणि लोकांना अन्नदान करायचं, दान. तर रामकृष्ण त्या समाधीमध्ये म्हणतात दान नाही सेवा 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 केली पाहिजे आपण, गरिबांची सेवा. आणि मग स्वामीजी ते ऐकतात आणि म्हणतात आय हॅव सीन लाईट, मला कळलंय माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, मानव सेवा हीच माधव सेवा, ईश्वर सेवा, दरिद्र नारायणाची सेवा, सगळ्या रामकृष्ण मठा. आणि मग स्वतःची प्रगती, ध्यान धारणा करायचंच आहे पण गरिबांची सेवा करायची आहे, गरिबांना अन्न द्यायचं आहे, जे काही शिक्षण लागेल ते शिक्षण, जे काही असेल ते विवेकानंदांनी सांगितलंय. तर ते जे त्यांचं ध्येय आहे रामकृष्ण मठाचं, आत्मनो मोक्षार्थम जगद्धितायचं, ते स्लोगन मनात ठेवून आणि ते बीज रोवायचं काम केलंय मी. तर ते मला माहिती आहे की ते कधीही वाया जाणार नाही. जर एका भेटीमध्ये मार्थामध्ये नंतर ती म्हणते आय हॅव कम होम, तुम्ही कुठेही गेलात जगाच्या पाठीवरती तरी तुम्ही स्वामीजींना कधीही विसरू नका. नेहमी त्यांचा हात, तो एक बाहेरचा कोट मी म्हणत होते सरांना की सर ते टेक अप वन आयडिया अँड मेक दॅट आयडिया युअर लाईफ. त्यांनी लिहिलंय ना ते परत वाचा, रोज वाचा, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट. काय जे काही गोल आहे ना रोज तोच विचार करायचा, त्याच ध्यासाने स्वराज्य हवंय, त्याच ध्यासाने पछाडायचं आहे, तरच आपल्याला ती गोष्ट मिळू शकते. स्वामीजी जेव्हा परत आले ते राहू शकत होते अमेरिकेमध्ये पण ते राहिले नाही. ते सगळा मोह त्याग करून पुन्हा आपल्या देशामध्ये आले. आणि आल्यावर तुम्हाला माहिती आहे त्यांना विचारलं लोकांनी हाऊ डू यू फील आफ्टर लिव्हिंग फॉर 4 years इन US अमेरिका. ते त्यांनी माती घेतली जमिनीतली आणि आपल्या कपाळावर लावली आणि म्हणाले की ही माती सगळ्यात पवित्र आहे आणि नाव आय फील आय हॅव कम होम आणि ही माझ्याकरता देवभूमी आहे. ते अमेरिकेत किती फिरले असतील, कुठे कुठे गेले असतील. आपलं असं आहे का आपण अजूनही जातो आणि आपल्याला वाटतं सगळं तिकडे छान छान आहे. आणि ते श्रीराम कसे लंका सोडून, सोन्याची लंका सोडून परत आले, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, तसं स्वामीजी पण परत आले. सगळे मोह त्यांनी त्यागले. आणि तसंच एक तरी बीज राष्ट्रप्रेमाचं आपल्या सगळ्यांमध्ये रुजव. कुठेही आपण जाऊ, कुठल्याही देशामध्ये जाऊ तरी आपण आपल्या देशाकरता चिंतन करूया आणि आपल्या देशाच्या प्रगतीकरता आपण कार्यरत असूया अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच विराम देते. धन्यवाद.